नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। JSS रायगड द्वारा स्वच्छतेवर आधारित कागदी व कापडी फुले बनवण्याची कार्यशाळा। पेन येथील मन्नत मल्टीपर्पज असोसिएशनचा JSS रायगडसह विशेष जनजागृती उपक्रम। जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना, स्वच्छता जनजागृती माहिती, आरोग्यविषयक जनजागृती, कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनशिक्षण संस्थान रायगड व तालुका पेन येथील मन्नत मल्टीपर्पज असोसिएशनच्या विशेषतः जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून 23 जुलै 2026 रोजी पेन येथे स्वच्छतेवर आधारित कागदी व कापडी फुले बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली। तसेच कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना कार्यक्रम प्रसंगी संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या माध्यमातून स्वच्छतेची शपथही देण्यात आली। तर मन्नत मल्टीपर्पज असोसिएशनच्या संस्थापक सौ मुस्कान झटाम यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व स्वच्छतेकरिता प्रेरित केले। विशेष प्रशिक्षिका सौ ऋषाली भागवत या कार्यशाळेत मार्गदर्शन करीत आहेत। संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या, अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी, उपाध्यक्ष सौ रत्नप्रभा बेल्हेकर, बोर्ड मेंबर श्री नरेनभाई जाधव, संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्याभरात JSS रायगडच्या माध्यमातून 15 जुलै ते 31 जुलै 2026 या 15 दिवसांच्या कालावधीत विविध स्वच्छतेवर आधारित जनजागृती कार्यक्रम व उपक्रम स्वच्छता पखवाडा उपक्रमाअंतर्गत राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी दिली आहे। कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील 20 वर्षापासून सक्रियपणे सुरू आहे व आतापर्यंत 80,000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले आहे। याच स्वच्छता, आरोग्य व जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून पेन येथे स्वच्छतेवर आधारित कागदी व कापडी फुले बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली। या उपक्रमाप्रसंगी संचालक डॉक्टर विजय कोकणे, कार्यक्रम अधिकारी सौ कल्पना म्हात्रे, मन्नत मल्टीपर्पज असोसिएशन अध्यक्ष सौ मुस्कान झटाम, सदस्य श्री रफिक झटाम, व्यवस्थापकीय अध्यक्ष सौ रोहिणी मुंढे, सौ वैशाली गुरव, प्रशिक्षिका सौ ऋषाली भागवत, सौ सुचिता म्हात्रे व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, पेन। महात्मा गांधींनी फक्त राजकीय स्वातंत्र्याची भारताचे स्वप्न पाहिले नव्हते, तर त्यांच्या स्वप्नामध्ये भारताची कल्पना ही एक स्वच्छ आणि विकसनशील देशाची होती। महात्मा गांधींनी गुलामगिरीच्या जोखडातून भारत मातेला स्वतंत्र केले। भारत पूर्ण करून भारत मातेची सेवा करणे हे आता आपले कर्तव्य आहे। मी शपथ घेतो की मी स्वच्छतेच्या प्रती जागरूक राहील व त्याकरिता वेळ देईन। मी दरवर्षी 100 तास म्हणजे दर आठवड्याला 2 तास श्रमदान करून स्वच्छतेच्या प्रती संकल्पना लक्षणीय करेल। मी घाण करणार नाही व कोणालाही करून देणार। मी सर्वात आधी माझ्यापासून, माझ्या घरापासून, माझ्या गल्ली व कार्यस्थळापासून सुरुवात करेल। हा विचार डोक्यात ठेवून मी गावोगावी गल्लोगल्ली स्वच्छता अभियानाचा प्रचार करेल। ही शपथ 100 जणांना देईल। त्यांनी स्वातंत्र्यासाठी स्वच्छतेसाठी वर्षातले 100 तास द्यावे यासाठी भारत माता की कार्यशाळा घेतला। कागदी कापडी
मटेरियलचा उपयोग करून आपण या ठिकाणी फुलं फुलांचा विकेंद्राचा बनवायचा आणि दुसरा जसा